दीप अमावस्या विशेष. तुम्हाला माहीत आहे का, आपण दीप अमावस्या का साजरी करतो? या दिवशी दिव्यांची पूजा का केली जाते? आई आपल्या मुलांसाठी उपवास का करते? आणि दीपपूजनानंतर मुलांचं औक्षण का केलं जातं? या सगळ्या परंपरांच्या मागे नेमका काय सुंदर विचार आहे? चला आजच्या या दीप अमावस्या विशेष व्हिडिओमध्ये परंपरांचा अर्थ आणि त्यामागची सुंदर भावना जाणून घेऊया. दीप अमावस्या म्हणजे काय? दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या. आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला खूप मोठं आणि सुंदर स्थान आहे. दिवा म्हणजे फक्त अंधार दूर करणारी एक ज्योत नाही. दिवा म्हणजे प्रकाशाचं प्रतीक. दिवा म्हणजे ज्ञानाचं प्रतीक. दिवा म्हणजे आशेचं प्रतीक. आणि दिवा म्हणजे सकारात्मकतेचं प्रतीक. आपल्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या, कितीही काळोख वाटला, तरी एका छोट्याशा दिव्याची ज्योत आपल्याला सांगते, अंधार कितीही असला तरी प्रकाशाची एक छोटीशी ज्योत तो दूर करण्याची सुरुवात करू शकते. कदाचित म्हणूनच आपल्या पूर्वजांनी दिव्याला एवढं महत्त्व दिलं असावं. दीप अमावस्येला दिव्यांची पूजा का केली जाते? दीप अमावस्येच्या दिवशी घरातील दिवे, पणत्या, समई आणि इतर दिवे स्वच्छ करण्याची आणि त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे. दिवे स्वच्छ करून सुंदरपणे मांडले जातात. त्यांना हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण केली जातात. नंतर त्या प्रत्येक दिव्यामध्ये ज्योत प्रज्वलित केली जाते. घरात दिव्यांचा प्रकाश पसरतो आणि त्याचबरोबर मनात एक सुंदर प्रार्थना उमटते. आमच्या घरात सुख असू दे, शांती असू दे, आरोग्य असू दे, समृद्धी असू दे आणि सकारात्मकतेचा प्रकाश सदैव राहू दे. दिव्यांची एक खूप सुंदर गोष्ट आहे. एक दिवा दुसऱ्या दिव्याला प्रकाश देतो, पण स्वतःचा प्रकाश कमी होत नाही. माणसांचंही असंच असावं. आपल्याकडे असलेले ज्ञान दुसऱ्याला दिलं, आपला अनुभव कोणाला शिकवला, त्यामुळे एखाद्याच्या आयुष्यात थोडा आनंद आला तर आपला प्रकाश कमी होत नाही, उलट जगातला प्रकाश वाढतो. दीप अमावस्या म्हणजे फक्त मोठ्यांनी पूजा करण्याचा दिवस नाही. आपल्या मुलांनाही या सुंदर परंपरेत सहभागी करून घ्यायला हवं. मुलांनी पणत्या स्वच्छ कराव्यात, त्या रंगवाव्यात, फुलांनी सजवाव्यात, रांगोळी काढावी, देवघर सजवावं आणि घरातील दिवे लावताना मोठ्यांना मदत करावी. या छोट्या छोट्या गोष्टी मुलांच्या मनावर खूप मोठा परिणाम करतात. त्यांना आपल्या संस्कृतीची ओळख होते, परंपराविषयी आदर निर्माण होतो. स्वच्छता, शिस्त, कलात्मकता आणि सहकार्याची भावना निर्माण होते. या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सणामागचा अर्थ मुलांना समजतो. आजच्या डिजिटल युगात मुलं मोबाईल आणि तंत्रज्ञानाच्या जगात वाढत आहेत. म्हणून त्यांना परंपरा फक्त करायची गोष्ट म्हणून सांगण्यापेक्षा आपण हे का करतो हे समजावून सांगणं खूप महत्त्वाचं आहे. कारण परंपरा समजून घेतली की ती पुढच्या पिढीपर्यंत प्रेमाने पोहोचते. आता या परंपरेतील सर्वात भावनिक भाग. आई आपल्या मुलांसाठी उपवास करते. काही कुटुंबामध्ये दीप अमावस्येच्या दिवशी माता आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी, सुखासाठी, दीर्घायुष्यासाठी, चांगल्या संस्कारांसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी श्रद्धेने उपवास करतात. हा उपवास प्रत्येक आईने करायलाच हवा असा कोणताही नियम नाही. ही श्रद्धा आहे, ही कुटुंबाची परंपरा आहे आणि प्रत्येक कुटुंबाची पद्धत वेगळी असू शकते. पण ज्या आई श्रद्धेने हा उपवास करते, तिच्या मनात आपल्या मुलांसाठी एकच इच्छा असते, माझी मुलं निरोगी राहावीत, सुखी राहावीत, त्यांना चांगले संस्कार मिळावेत, त्यांच्या आयुष्यात यश, समाधान असावं, त्यांचं भविष्य उज्ज्वल असावं. त्यामागची माया, श्रद्धा, प्रेम आणि आपल्या मुलांसाठी केलेली मनापासून प्रार्थना समजून घेणं अधिक सुंदर आहे. आणि ज्यांना आरोग्याच्या कारणामुळे उपवास करता येत नाही, त्यांनी उपवास केला नाही तरी काही कमी होत नाही. कारण श्रद्धेला सक्तीची गरज नसते आणि आईच्या प्रेमाला कोणत्याही एका विधीची गरज नसते.
दीपपूजनानंतर काही कुटुंबामध्ये औक्षण करण्याची ही सुंदर परंपरा आहे. पण औक्षण म्हणजे फक्त निरंजन घेऊन मुलाला ओवाळणं नाही. औक्षण म्हणजे आईच्या मनातून आपल्या मुलांसाठी निघालेला आशीर्वाद. निरंजनाची ज्योत मुलांच्या चेहऱ्यासमोर फिरत असते आणि आईच्या मनात मात्र आपल्या मुलांचं संपूर्ण भविष्य असतं. आई मनोमन प्रार्थना करते, माझ्या मुलाच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण दूर होऊ दे, त्याला उत्तम आरोग्य मिळू दे, चांगली बुद्धी मिळू दे, चांगले संस्कार मिळू दे, आयुष्यात योग्य माणसं आणि योग्य मार्ग मिळू दे, त्याला सुख, यश, समाधान मिळू दे आणि त्याचं संपूर्ण आयुष्य या दीपाच्या प्रकाशासारखं उजळून निघू दे. हीच भावना म्हणजे औक्षणाचं खरं सौंदर्य. औक्षण म्हणजे केवळ एक विधी नाही, तो एका आईने आपल्या मुलांसाठी दिलेला प्रेमाचा आणि आशीर्वादाचा क्षण आहे. दीप अमावस्या आपल्याला फक्त दिवे लावायला शिकवत नाही, ती आपल्याला प्रकाश निर्माण करायला शिकवते. आपण आपल्या मुलांना फक्त चांगलं शिक्षण देऊन थांबू नये, चांगले संस्कार द्यावेत, योग्य अयोग्याची जाणीव करून द्यावी, माणुसकी शिकवावी, दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश कसा आणता येतो हे शिकवावं. कारण आपल्या मुलांना कितीही संपत्ती दिली तरी त्यांच्या आयुष्यात कायम उपयोगी पडणारी खरी संपत्ती म्हणजे ज्ञान, संस्कार, विचार आणि माणुसकी हे आहे. म्हणून दीप अमावस्याला घरात दिवे नक्की लावूया, देवघर उजळूया, पण त्याचबरोबर आपल्या मनातही एक दिवा लावूया, ज्ञानाचा, प्रेमाचा, आपुलकीचा आणि सकारात्मकतेचा. आपल्या मुलांना आपल्या परंपरा समजावून सांगूया, त्या परंपरेमागचा सुंदर विचार त्यांच्यापर्यंत पोहोचूया. कारण आज आपण त्यांना जे संस्कार देतो तेच उद्या त्यांच्या आयुष्यात प्रकाश बनून त्यांच्यासोबत राहतात. काही दिवे आपलं घर उजळतात, काही दिवे आपलं मन उजळतात आणि आईची प्रार्थना आपल्या मुलांचं संपूर्ण आयुष्य उजळण्याची आशा बनते. दीप अमावस्येच्या निमित्ताने आपल्या घरातील प्रत्येक दिवा प्रेमाचा प्रकाश घेऊन येवो, ज्ञानाचा प्रकाश घेऊन येवो, सकारात्मकतेचा प्रकाश घेऊन येवो. आपल्या मुलांच्या आयुष्यात सुख, आरोग्य, यश आणि संस्कारांचा प्रकाश सदैव राहो आणि प्रत्येक आईच्या मनात आपल्या मुलांसाठी असलेली सुंदर प्रार्थना पूर्ण हो. आपण आणि आपल्या संपूर्ण परिवाराला दीप अमावस्याच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. अंधार दूर करूया, प्रकाशाची वाट धरूया आणि आपल्या पुढच्या पिढीच्या आयुष्यात ज्ञान, संस्कार आणि माणुसकीचा दीप सदैव तेवत ठेवूया. धन्यवाद.